तुमच्याकडे पारंपरिक पिकं काय काय आहेत इथे? आता सोयाबीन, गहू. मी ह्या सीझनला कुठले कुठले? ह्या सीझनला सोयाबीन, मका, ऊस. आणि म्हणजे किती दिवसापासून तुम्हाला आठवतं हेच पीक आहे? 15 वर्ष झाली. अच्छा. जुने हे सांगा त्या वडिलांनी ते इथं पहिले सरकार कॉर्पोरेशन कडे होतं नाही खातं, तर 90-100 पर्यंत सुद्धा काढलेले ॲव्हरेज निघायचं. हो निघायचं. किती वर्षापूर्वीची गोष्ट? ते खूप जुनं आता 20-30 वर्षापूर्वी. 20-30 वर्ष करीमशिवाईकडे जेव्हा होत्या ना 40 त्या टायमाला. बरोबर 40 वर्ष. मग आता हे ॲव्हरेज उतरलं का बरं? मग ही आहे ना सोडून दिली आपण. आता हिला आहे ना 2 महिने झाले. बरीचशी वाळून गेली. पाणी नव्हतं ना, पाणी काही काय आलं पूर्ण वाळून गेली. याच्यात आपल्याला 4.5 टन माल निघाला होता 21 गुंठ्यात. 21 मिनिटात 4.5 टन उन्हाळ्यामध्ये? हो. हा होणार. 10 जानेवारीची लागवड होती. किती काय भाव भेटला तुम्हाला? आपल्याला 70-80 रुपये. 70-80 होता त्या टायमाला. पैसे किती झाले? ते जवळजवळ 2,40,000 रुपये झाले. मला फरक एक वाटला का औषध कमी लागले, खर्च कमी आला. खर्च कमी झाला. मग किती कमी आला खर्च? निम्म्यानी. म्हणजे ऑलरेडी तिच्यावर व्हायरस ऑलरेडी गेलेला आहे आधीच. म्हणजे पिवळं पानं असून देखील अन्न का तयार होतं? कारण काही जणांना प्रश्न पडेल तज्ञ लोकांना का जर पानच पिवळं पडले तर मिरची कशी काय हिरवी येते? 60 दिवसानंतर मग पुढे सेटिंग चालू होती. 60 दिवसानंतर चालू? हो. ते सेटिंग आता व्हायला पाहिजे होतं. हो. पण ते एवढं झालंय आता सध्या. पण मग आता ते त्याच्या जागेवर हे एवढं झालं 2 महिन्यात. इथे समोर बघा ना. हे काय हिट आहे दोन हे पा. हो. जर पाहिलं एकाच वेळेला येते. हे का ऐका, म्हणजे या सेटिंग झालंय आणि ते तयार झालंय हा माल. तो 2 नंबरचा माल आहे. बरोबर आहे ना? हो. म्हणजे ह्या प्रमाणामध्ये जे सेटिंगचं दिसतंय त्याप्रमाणे सध्या सेटिंग असायला पाहिजे. म्हणजे ती तिसरी स्टेज आहे आता. ती त्याची तिसरी स्टेज आहे. ती तिसरी स्टेज 2 नंबर ती पहिली आहे. असायला पाहिजे होती. ही एक ती आता पहिली असायला पाहिजे होती. म्हणजे तुम्ही कमीत कमी 15 ते 20 दिवस पुढे असं असते. हा 15-20 दिवस. म्हणजे हा 60 दिवस 70 दिवस 70-80 दिवस 75 दिवसात असा माल होतो. तर हा माल 60 दिवसात तयार झाला. आपल्याला प्रगतीचे दरवाजे उघडायचे असतील तर आपल्याला महाग वस्तू, आपल्या डोक्यात ज्या महाग गोष्टी आहेत त्या आपण वापरल्या पाहिजे. असं गृहीत धरा काही एकच फळ एक्स्ट्रा आले. किती? एकच. म्हणजे तुमचं उत्पन्न कसं झालं? डबल. किती झालं? डबल. तुम्ही खर्च किती केला केमिकलच्या तुलनेमध्ये? नाही, थोडं निम्मच झालं. या वर्षी कमीच झाला. म्हणजे या वर्षी झालं कसं, केमिकलच्या तुलनेत तुम्ही निम्मा खर्च करूनही तुम्ही महाग कसं काय ठरवता? मला अजून याचं उत्तर द्या. दरवर्षी आपले 25 ते 30% व्हायरसनी झाडं जाते. यावेळेस अख्ख्या प्लॉट मध्ये ना फक्त 7 येलं काढले. 7 येलं अख्ख्या प्लॉट. हा. याच्या आधी आहे ना 1 एकरात फक्त 1,00,000-1.25 लाख रुपये डांगर झालेले. कारण 6 किलो 5 किलो 1.25 लाख रुपये फक्त एका वेळेला. एक जरी डांगर आलं आणि ते 10 किलो जरी झालं तरी 30 टन माल निघणार. यांना मी तेच म्हणतो. पण आपण गुणिले किती बाजार म्हणले रुपये? आता सध्या आहे ना, सध्या चालू आहे 10 रुपये. 10 रुपये म्हणजे 30 टन किती पैसे झाले? 3 लाख रुपये. 3 लाख. 3 लाख तर ते कमी झाले. ते एका फळातच झाला ना ते. जास्त म्हणाल तो हिशोब आपला एकाच फळाचा झाला. एकाच फळाच केला. 2 झाले तर ते डायरेक्ट 6 लाख रुपये म्हणा. हा. धार्मिक पहिल्यापासून असल्यामुळे मग आणि वैदिक ऐकला आणि वैदिक शब्द ऐकला म्हणलं आपल्याला हे करायचं. एकदम ट्रॅप तर केलेच आपण, घरगुती ट्रॅप केले ते. पण फळमाशी आता याच्यावर बसलेली होती. लाल माशी असती तिने डंक मारल्यावर खराब होत. पण ह्यावेळेस फळमाशी फार तर फार म्हणजे नाहीची. ती फक्त काही आहे का? नाहीचे फळमाशी. ही ह्या स्टेजला आहे ना पूर्ण लाल होत तयार वरून. आणि ते लाल झालेलं डांगर वाशी मार्केटला चालत नाही. हे पिकून जायले आपल्याकडे चालत नाही. तसं नाही. त्यांना असा समज तयार झाला का ते पिकल्यामुळे ते खराब होणार. ते चालत नाही तिथं. नाही, त्यांना तो कवळाच माल लागतो मुंबईमध्ये. काय त्यांची मानसिकता असेल. मानसिकता आहे ना, कारण पिकल्यावर माल लवकर खराब होतो. हिरवा राहिला तर जास्त दिवस टिकतो. ही मानसिकता. आणि ह्या वर्षी आहे ना तर हे हिरोच आहे आजपर्यंत.
नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. संतोष सुरेशराव भाकरे, कानेगाव, मुक्काम पोस्ट कानेगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. तुमच्या भागामध्ये जमीन खोलवर आहे चांगली की नाही, ही माळाची जमीन आहे. 2 फूट माती आणि खाली मुरुम. अच्छा इथं हो म्हणजे ही हलकी जमीन आहे हो. इकडची. ठीक आहे. हे जे पीक लावलंय अशा प्रकारे तरकारी पीक लावलं किती जण आहे तुमच्याकडे? इथं आता हे सध्या भाजीपाला वगैरे तरकारी करणारी ह्या गावात कमी आहे. थोडी म्हणजे 1%, 10%, 5%, 1%. हा. बाकी सगळे मग हे असेच शक्यतो सोयाबीन, सोयाबीन, कांदे, कांदे, मका, काही ऊस घेत्या मग जास्त. अच्छा. मग ऊसाला पाणी गोदावरी नदी जवळूनच सायपण ते आहे. हो. त्यांच्या. ओके. जुने हे सांगा त्या वडिलांनी ते काही इथं पहिले सरकार कॉर्पोरेशन कडे होतं नाही खातं, तर 90-100 पर्यंत सुद्धा काढलेले ॲव्हरेज. ॲव्हरेज निघायचं. हो निघायचं. किती वर्षापूर्वीची गोष्ट? ते खूप जुनं आता 20 वर्ष, 20-30 वर्षापूर्वी. 20-30 वर्ष. करीमशिवाईकडे जेव्हा होत्या ना अच्छा. त्या टायमाला बरोबर. 40 वर्ष. मग आता हे ॲव्हरेज उतरलं का बरं मग? कारण आहे दरवर्षी जे आपण रासायनिक टाकतो. जमिनीचा नाश होतो. ड्रीपवर जर पीक केलं ना तर ड्रीपचं पाणी जिथं पडतं ना तिथं आमची जमीन अशी ढवळी होऊन जाते आणि अशी हातात म्हणजे क्षारचं प्रमाण खराब आहे. पाणी ऍसिड टाकल्यावर जसं होतं ना तसं त्या ड्रीपवर खाली होतं. अच्छा. पाणी खराब मला वाटतं वरून येते ना डायरेक्ट पावसाचं. नाही, वर्ष नदीमध्ये पाणी खराब झालं. अच्छा आपण खराब करू राहिलो. जी माती आहे ती हळूहळू काय होत चालली? नापीक होत खराब होत चालली. ती ही जास्त बागायती पिकं नाही आहे तरी जर वर्षभर पाणी राहिलं तर तुम्ही जमिनीची काय अवस्था? नाही, पूर्ण खराब होऊन जाईल आणि नापीक होईल. हा त्याच्यात रासायनिक खत आपले. हा तेच तुम्ही वापरतेच नाही का तुम्ही? नाही, आता आपण आपल्याला 1.5 वर्ष होऊ राहिले. वापरीत होतो पहिले, पण मग त्याच्या आधी काही आपण त्याच्यानंतर थोडं सेंद्रियकडे गेलो, पण ते पण जजमेंट काही ना 50-50. पण नंतर कसं झालं का हे वैदिक बघितलं आणि मग आपण हे मिरचीला प्रयोग केला इथं. तुमच्या मिरचीला केला. आता ही पिवळी दिसती सगळी हिला. ही आहे ना सोडून दिली आपण. आता हिला आहे ना 2 महिने झाले. बरीचशी पाणी नव्हतं ना, पाणी काही काय आलं, पूर्ण वाळून गेली. आपल्याला हे डांगर लावायचे होते. याला आपण काय पाणी केलं, हे जगवलं. मिरची सोडून दिली, तिला पाणी बंद केलं. 2 महिने झाले तिला फवार काहीच नाही. ती सोडून दिली म्हणते आणि तिला मिरच्या किती? आता पावसाने आल्या, पाऊस झाला तरी तोडली. आता कोपरगावला 2 झाली तरी आता हे परत आली. ते कर ना वरती करून बघ ना ते मिरच्या. हा. त्याच्यानंतर ते माग कुठले पिवळं झाड बी उचक वरती करा. हे बाई तुमच्या मागचे पिवळे झाड. हे हे बाई हे बा तुमच्या मागचं हे काही घ्या ना. हे बाई त्या सरांपाशी पहा. हे काय हे बघा ती मिरची पहा खाली किती. वरून तुम्हाला पिवळं दिसतंय खरं, पण जवळून ती मिरची किती चालू आहे ना. मग आम्ही तोडून मार्केटला नेऊ. मार्केटला चालू आहे. हिला बेसल डोस 2दा टाकला होता आपण तेव्हा. हा, त्यावेळेस डबल बेसल डोस दिला. ह्या पिवळ्या एवढं दिसतंय याला शेजारी. नाही पूर्ण चाल दिला अर्धा एकरला. पण बेसल डोस कशाला दिला? मिरचीला हे अर्धा एकर. पण मग बेसल डोस दिला त्याच जागेवर मका आहे मग. मका आहे तिकडे. म्हणजे ती पूर्ण मिरची होती. हो, पूर्ण मिरची होती घरापर्यंत. बरं अर्धा एकरला काय म्हणजे तेवढी मोडली तुम्ही तिकडची? आणि ही घरापुरती वडील म्हणे आपल्याला खायला ठेवा म्हणून थोडी राहू दे बाबा असं. बर बर बर. म्हणजे तुम्ही तिच्याकडे लक्ष दिलं नाही 2 महिन्यापासून? हा, लक्ष त्यावेळेस तिला 2 बेसल डोस दिले. हो दिले होते. इकडे लक्ष लागलं. काय काय दिलं तिला आपलं RNPHK आणि कृषी अमृतच्या अर्ध्या एकराला पहिल्या 5 गोण्या आणि 2 पुढे टाकले होते. आणि हा नंतर पण हे बोलले होते बा शिलाजीत करा. मग शिलाजीत टाकल्यापेक्षा कृषी अमृत मग मल्चिंग बाजूला केला. कृषी अमृत आणि त्याच्यामध्ये RNPH घेतलं आणि पुन्हा टाकून दिलं. पुन्हा टाकलं पण आज झालं पुढं पाणी कमी पडलं ना, आम्हाला हे लावायचे होते. मग ते विषयच नाही, त्याच्यावर निघली थोडीफार. आणि पाणी कमी होतं ना याच्यात आपल्याला 4.5 टन माल निघाला होता 21 गुंठ्यात. 21 गुंठ्यात 4.5 टन उन्हाळ्यामध्ये? हो. हा, होणार. 10 जानेवारीची लागवड होती. किती काय भाव भेटला तुम्हाला? आपल्याला 70-80 रुपये. 70-80 होता त्या टायमाला. पैसे किती झाले? ते जवळजवळ 2,40,000 रुपये झाले. अर्ध्या एकर मध्ये? तर भाव भेटला काय झाला, आपण लावली तेच भाव नव्हता आणि पुढे भाव भेटला आणि मार्केटला 1 नंबर विकायची आपली. कारण की साईज आणि तिची चमक. यांची पण मिरची होती. कोणाचंच पाहिलं नव्हतं मी, फक्त तुमचे व्हिडिओ पाहायचो. त्यांनी उन्हाळ्यात मिरची काढली होती, बिना मल्चिंगची काढली होती. म्हणजे तुम्ही उन्हाळ्यामध्ये मिरची काढली तुम्ही पण? किती होती तुमच्याकडे? माझी 1 एकर मिरची होती. 1 एकर भर. तुम्ही पण बेसल डोस टाकले? किती टाकली होती? मी 1 डोस केला. 1च टाकला. बर. 1 बेसल डोस मध्ये काय फरक जाणवला?
आता ही जी अशी दिसते हा. ना ती पण अशी शेवट पण राहिली हा. पण माल कमी नाही पडला. बर बर. किती माल निघाला एक एकर मध्ये? तो माझा 6-6.5 टन माल निघाला. यांच्या बरोबर होता. नाही नाही, ते पहिल्या वर्षी होते. मागच्या वर्षी. होतं. रेग्युलर तुम्ही केमिकल करत होते आणि तुम्ही वैदिक केलं, काय फरक वाटला? मला फरक एक वाटला का औषध कमी लागले, खर्च कमी आला. खर्च कमी झाला. मग किती कमी आला खर्च? निम्म्यानी निम्म्याने कमी आला. जो रासायनिक स्प्रे राहते ना, हा. स्प्रे तर काय 1-2 स्प्रे झाले माझे फक्त. जर तुम्ही टोटल बेसल डोस केले असते तुम्हाला काहीच गरज नसती पडली स्प्रेची गरज केमिकल. नसती पडली. आणि तुमच्याकडे तुम्ही याला किती स्प्रे केले? याला शक्यतो मी आहे ना खालून ड्रिचिंग मधूनच पेस्ट किनर वगैरे आहे ना ते द्यायचो. ओके सगळं. हा त्याच्यावर म्हणजे म्हणजे कलर जो आहे पहिल्यापासून तो असाच राहिला. एवढे पैसे म्हणजे चांगले उत्पन्न निघाले. पण मग माल देती मिरची, कलर का असा ना पण माल देती मिरची. अच्छा. आता हे सोडून दिलं तर आमचे बंधू मला म्हणे म्हणलं उपटायची तेव्हा राहू द्या म्हणे. राहू द्या. जेवण राहू द्या. बरं ते डोस असल्यामुळे ते पाऊस पडल्यानंतर अशी परिस्थिती झाली की त्याला माल खूप आहे, पानं पूर्ण पिवळे, त्याला स्प्रे वगैरे नाहीये काहीच. तर म्हणजे मिरची स्वतःची ती हिरवी आणि स्वतःच पोसती, पानाची गरज नाही तिला. तो डोस नंतर लागू झाला तिला. आणि मिरची म्हणजे ऑलरेडी तिच्यावर व्हायरस ऑलरेडी गेलेला आहे आधीच. व्हायरस गेलेला असताना देखील मिरची फुल येतं, ती फुल हिरवं होतं आणि ते स्वतःचं पोषण स्वतःच करतं. म्हणजे हरितद्रव्य त्या मिरचीमध्ये तयार होतं आणि त्या मिरचीला स्वतःलाच पोषित, त्याला पानांची गरज बी नाही पडत. हे अजब कारभार आहे हा सगळा. हे तर पिवळी पडल्यावर मिरची नाही तिला नाही येत. आता ते अनुभवलं आम्ही यावेळेस. म्हणजे पिवळं पानं असून देखील अन्न का तयार होतं? कारण काही जणांना प्रश्न पडेल तज्ञ लोकांना का जर पानच पिवळं पडले तर मिरची कशी काय हिरवी येते? त्याचं कारण आहे हिरवी मिरचीमध्ये क्लोरोफिल आहे, हो. हरितद्रव्य. ती मिरची स्वतःच अन्न बनली. मग आता तुमचा मिरचीचा असा अनुभव, मग तुम्ही डांगराला वापर. सगळ्या प्रकारची झाडं लावलेली, सफरचंद वगैरे घरापाशी, हा. सगळे झाड सगळे जेवढे असेल ते. त्याच्यात आपण यावर्षी काय प्रयोग केला का जे 2 केशरचे झाड आहे ना, काय काय लावले? आंबे, सफरचंद, चक्कू आहे, सीताफळे, बर, लिंबुनी आहे, सगळे झाड आहे. बर. तर 2 झाडांना आपण असा प्रयोग केला का 2 झाडांना ना दोन्ही बाजूने एका झाडाला 1-1 किलो ह्या डोसच्या वेळेस आहे ना मिरचीचं त्याला टाकलं होतं केशर आंब्याला. बर बर. पण ह्या वर्षी परिस्थिती झाली का त्याला एका झाडाला 200 किती 200 कैरी होती एक झाडाला. 5वं वर्ष. मागच्या वर्षी एक 30-35 कैऱ्या होत फक्त. यावर्षी आणि झाडावर कैऱ्या पिकल्या आणि पूर्ण आम्ही आहे ना झाडावर जेवढ्या पिकल्या का तेवढेच 5-6 काढून आणायचे आणि त्याचा रस बनवायचा आणि गोड आणि ते दळ वगैरे पाड मध्ये त्याला पाड आपोआप पडत होती खाली. शाखा म्हणते इकडं. हे फक्त सकाळी आहे ना वडील तेच करायचे, जेवढ्या पिकल्या 5-6 पिकून पडेल राहायच्या, उचलून आणायच्या. पण रिझल्ट भेटला. हो, सगळा सीझन आंबरच खाला. हो, 1 महिनाभर आंबेच खाल्ले. बरं, अर्ली आला एकदम, असं नाही का पावसाळ्यात आला होता? नाही लवकर आला ना? लवकर आला. म्हणजे किती विशेष गोष्ट आहे. डांगराला कधी वापरायचं? हे आपण उन्हाळ्यात तिची लागवड आहे ना 23 आणि 24 मेची. बर. मग 23-24 मे, हो. जून, आता जुलै, हो. म्हणजे 40-50 दिवस झाले का? याला 60 दिवस झाले पूर्ण. काल आणि आज. साधारण त्याचा पिरियड किती दिवसांचा राहतो? याचा सरासरी 80-90 दिवसाचा पिरियड असतो. म्हणजे अजून 30 दिवस बाकी, 20-30 दिवस. हो. तर साधारणतः आता ती किती साईज झाली तुमच्याकडे? हे असं एक 8-1 किलोचं, 8 किंवा 9 जागेवर. 8-9 किलोचं आहे. 8-9 किलो. तुमच्याकडे पण आहे सर इकडे? बारीक जाऊ मध्ये ते कमी असेल, 5 किलो असेल, 5-6 किलो. 5 हे बारीक. हे बघा, खाली दाखवा. ओके. तुमच्या मागं बघा इकडे. तुमच्या माग बी इकडं ते पण असेल 5-6 किलो असेल ते पण. किती आहे सगळं? हे 50 गुंठे आहे ना. दरवर्षी करतात तुम्ही? आता आपलं याच्यामध्ये 6वं वर्ष आहे. अच्छा. तिकडं करीत होतो नाही त्या वस्तू. हेच डांगरच. आता एक्सपिरियन्स असा आहे का आपण दरवेळेस लावतो ना तर आपण 1-2 वर्षामध्ये गावरान घरी बी तयार करून लावले होते. आणि हे मायकोचं बी आपण लावित असतो, मायको कंपनीचं. तर मला ह्यावेळेस असा अनुभव आला याचा का आपण दरवेळेस ज्यावेळेस करतो तर याच्यावाले हे 1.5 महिना याला प्लॉट चांगला तयार व्हायला 1.5 महिना लागतो. आणि याचं 60 दिवसानंतर मग पुढं सेटिंग चालू होती. आणि हो,
वेळ वाचला, खर्च वाचला, श्रम वाचले. बर, पन्नास गुंठ्याला तुम्ही काय काय केलं याला? पहिल्यांदा आपण याला आहे ना कृषी अमृत ते जो 9 गोण्या टाकल्या. बर. म्हणजे ते 8x2 वर लावलं ना. भाऊ म्हणले होते 12 गोण्या टाका, हा. पण आपण त्या कमी केल्या. ते स्वतःच केलं, म्हणलं जाऊ दे. आता आहे ना घरी होत्या आपल्याकडे पहिले आणून ठेवलेल्या. मग आता एवढ्या करता गाडी भाडं 1,500 रुपये द्यायचं होतं. मग म्हणलं 9 गोण्या येतं. मग त्याच्यात आपण काय केलं, ते RNPH 2-2 पुढे टाकले हा. आणि ते टाकून दिलं आणि लागवड केली. बरोबर, तेवढे होते. हो, नाही त्याच्यानंतर परत RNPH घेतो त्याच्यामध्ये. RNPH आणि कृषी अमृत टाकल्यानंतर परत परत मग 1 महिन्याचं 30 दिवसानंतर आहे ना परत 5 गोण्या टाकल्या. बर. त्याच्यामध्ये 1 पुढा टाकला. अच्छा, बर. केले तुम्ही? झाडाच्या दोन्ही बाजून आहे ना 1 असं एवढी बाया लावल्या होत्या. त्यांना अंदाज सांगितलं एवढ्या 5 गोण्यांमध्ये एवढं टाकायचं. त्यांनी असं अंदाजाने दोन्ही झाडाचं फोड कस काय ओळख काय पुढे फोड काय सापडलं आता? आहे. ते असं असतं सर, ते दर खोड लक्षात येतं. हे बाई समोर आहे बघा तुमच्या पाशी, पण ते दर ठिकाणी त्याला मुळी फुटते. ड्रिपची नळी आहे त्याच्यावर फोड. नाही, मुळी प्रत्येक ठिकाणी फुटली, पण त्याला हा, याला जर 4-4-2 जर ते SSM घेऊन आले तर हे मागचे फळं बी आवडली होती. बघा तुमच्या मनावर. SSMचे जर बॅगा जर आणले यांनी, किती ते 35 किलो 70 किलो आणायचे, गाडीवर पण आणू शकत. त्या बॅगा जर याला फुकून नवीन आलं तेच ना. हा, प्रगती ज्याला म्हणतो आपण, त्या प्रगतीचा विचार जर केला तर मोटरसायकल महाग आहे का सायकल महाग आहे? तुम्हीच मला सांगा. बरोबर, मोटरसायकल काय आहे? महाग. बरोबर आहे ना, महाग आहे का? पेट्रोल. बरोबर आहे ना. मग जर असे जर विचार असतील तुमचे तर प्रगती कशी काय होणार? जर मोटरसायकल महाग आहे, तुम्ही पायी चला ना. कळतंय का तुम्हाला? बरोबर. मोटरसायकल कशा करता काढली? ज्यांनी कोणी शोधून काढली त्यांनी कशा करता काढली? आपलं काम लवकर, वेळाची बचत व्हावी आणि लवकर. वेळ, आणि तोच तुमच्याकडे महामोर आहे. तुमच्याकडे जर वेळच महामोर आहे, तुम्हाला कशाला वेळ वाचवायचा आहे? तुम्ही काय म्हणले, तुमच्याकडे रस्तेच नाही. खरंय खोटं आहे? इथवर यायचं तर आम्हाला 10 वेळा नाही 50 वेळा विचारावं लागलं का इकडे कसं जायचं. गुगल बाईलाही सांगता येईल, ती सुद्धा थकली तुमच्या पुढं. मी का सांगतोय हे? आपण विकासाची जी मार्ग म्हणतो, विकासाच्या गंगा कवा वाहतील? जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी काय व्हाल, सक्रिय व्हाल. बरोबर आहे की नाही? मुळात पहिली गोष्ट हे समजून घेतलं पाहिजे की कुठल्याही वस्तूची किंमत त्याच्या आकारावर नसते. बरोबर. 1 टन लोखंड केवढ्याचं? 1000 किलो लोखंड केवढ्याचं? फार तर 70,000. बरोबर आहे. आणि 10 ग्रॅम सोनं केवढ्याचं? 70,000. हा, मग सोनं महाग आहे का? सोनं महाग आहे का सांगा ना तुम्ही. मग महाग आहे तर तुम्ही लग्नामध्ये गळ्यात मंगळसूत्र लोखंडाचं घाला ना. त्याची किंमत तिथे आहे. तुम्हाला महाग आणि स्वस्तची व्याख्या कळती का? महाग कधी म्हणता माहिती का? समजा 2 वस्तू सारख्या आहे, ही बी मोटरसायकल आणि ही बी मोटरसायकल आहे, दोघांचं रिझल्ट बी सारखेचे, तरी पण एकाची किंमत जास्त आहे, त्याला महाग असं. बरोबर. कळलं का? आपल्या लोकांना महाग आणि स्वस्तची व्याख्या सुद्धा कळत नाही. आपण एवढे महाग असलेले का बरं आहोत? बरोबर आहे की चुकीचं आहे? सायकल पेक्षा मोटरसायकल महाग नाहीये. तुम्हाला प्रगती करायची असेल तर मोटरसायकल वापरा. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर चुकीचं आहे? तुम्ही जो वेळ वाचवणार आहे मोटरसायकल वापरून, जी ताकद वापरणार आहे तुमची खर्च जाणारी, त्या ताकदीचा जर कुठेतरी उपयोग होत असेल, त्याचा काही फायदा मिळत असेल तुम्हाला. समजा तुम्ही नोकरी बी करताय आणि घरी दुधाचा व्यवसाय बी करताय, मग तुम्ही नोकरीला जायला आणि यायला तुम्हाला 2 तास वेळ जातो, तो 2 तास जर शेतामध्ये वापरला तर उत्पन्न वाढेल, म्हणून लोक मोटरसायकल घेते. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? राईट. म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे की आपल्याला प्रगतीचे दरवाजे उघडायचे असतील तर आपल्याला महाग वस्तू, आपल्या डोक्यात ज्या महाग गोष्टी आहेत त्या आपण वापरल्या पाहिजे. दाणेदार जे आहे SSM हे काय आहे? सोनं आहे ते. बरोबर आहे. आता मला सांगा, कुठली 1840 ची गोणी केवढ्याला आहे? 1500 रुपये. 1500 एवढ्यात घेतली नाही, त्याच्यामुळे एवढ्यात नाही घेतली तुम्ही, हे घेता ना बाकीचे 1400-1500 रुपये. बरोबर आहे. बरं, त्या गुणी एवढे रिझल्ट मी तुम्हाला जर 25 किलोच्या बॅग मध्ये दिले तर तुम्हाला नको आहे का? त्याच्यापेक्षा भारी भेटले तर. बरोबर.
हे डांगर लहानपणीच काय झालं, गळून बरोबर आहे. तर हे जर एवढं मोठं झालं असतं किती किलो पण जातं डांगर तुमच्या इथे? आता आपण याच्या आधी केलेलं आहे ना 15 किलो पर्यंत केलेलं आहे. केमिकलवर सरासरी किती पिकायचे? केमिकलवर एक 10-12 किलो, 9, 10, 8, 7, 6. आणि किती यायची एका वेळेला? एका याला एक यायचं. एकच यायची. आमचं याच्यावर दोघांचं लयवर चर्चा झाली. मला माहित नव्हतं याबद्दल एवढं, म्हणजे मी पहिल्यांदा एका वेळेला एकच यायची. आता एका वेळेला किती? 2 आणि म्हणजे तिसरं पण तयार होऊ राहिले. दुसरं तिसरं. बरोबर आहे. म्हणजे एका वेळेला तुम्हाला कमीत कमी नाही म्हटलं तर 30 किलो. आणि हे जे गळालं नाही हे 4थ्या स्टेपचं असेल. सांगतो ना तुम्हाला मी, 30 किलो झाला का नाही. आता विचार करा, असं गृहीत धरा काही एकच फळ एक्स्ट्रा आले. किती? एकच. म्हणजे तुमचं उत्पन्न कसं झालं? डबल. किती झालं? डबल. तुम्ही खर्च किती केला केमिकलच्या तुलनेमध्ये? नाही, थोडं निम्मच झालं. या वर्षी कमीच झाला. म्हणजे या वर्षी झालं कसं, केमिकलच्या तुलनेत तुम्ही निम्मा खर्च करूनही तुम्ही महाग कसं काय ठरवता? मला अजून याचं उत्तर द्या. मी काय म्हणतो, श्रीमंत होणं बरोबर प्रत्येकाच्या नशिबात नाही. श्रीमंत कोणाला म्हणता माहिती का? श्रीमंत कोणाला म्हणता? ज्यांनी काहीच जरी काम नाही केलं तरी त्याला वर्षाला 10 लाख रुपये उत्पन्न येते. काहीच नाही केलं तरी. कसं काय शक्य आहे? समजा तुमच्याकडे 2 एकर शेती आणि त्याच्यामध्ये बाग आहे एखादी ड्रॅगनची, डाळिंबाची, तुम्ही ती वाट्याने दिली, तुम्हाला दरवर्षी 10 लाख रुपये येणारच आहे वर्षाला. आलं का तुमच्या लक्षामध्ये? म्हणजे त्या लेवलला तुम्ही मातीची सुपीकता नेऊन ठेवली, त्या लेवलला तुम्ही तंत्रज्ञान विकसित केलं आणि ते त्याच्या ताब्यात दिलं, तर तुम्हाला काही काम आहे का? नाही. म्हणजे राजेशाही शेती सुद्धा करता येते. तुम्ही लोक जमिनीला महाग आहे का नाही? बरोबर. आणि म्हणून मला तळतळ वाटते की मी पण नगर जिल्ह्यातला आहे. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून तुम्ही कशाला तरी महाग म्हणण्यापेक्षा तुम्हीच कोणाला तरी महाग होऊ राहिले, जड होऊ राहिले. तुम्ही त्या जमिनीला तुम्ही न्याय नाही देऊ राहिले. तिच्या भुकी एवढं तुम्ही तिला खाऊ नाही घालत ते. म्हणजे याला जर तुम्ही खाऊ घातलं तुमचं उत्पन्न काय होईल? तिप्पट. आधीच तुम्ही 50% खर्च करेल, त्यात तुम्ही म्हणता महाग आहे. मग तुम्ही केमिकल करता तेच बरोबर होतं. तुमची काय बदलायला पाहिजे? मानसिकता. हे लक्षात ठेवा. श्रीमंती ही आबाळातून खाली पडत नाही, ती तुम्ही निर्माण करता. प्लॉट काहीतरी आगळा वेगळा आहे म्हणून इथपर्यंत मी यायचं धाडस करतो असं नाही. परंतु मला वाटतं की तुम्ही जे पाऊल उचललं हे लाख मोलाचं आहे आणि तुमच्या मागं हे पाऊल आणखीन हजारो जणांनी उचलावं. आता ह्या ज्या मका आहे, ह्या मकांना ॲव्हरेज काय आहे तुमच्याकडे? फार तर फार 35 क्विंटल बस. बरोबर 30-35. बरोबर आहे. तुम्ही मला काय म्हटले मागच्या वर्षी आम्हाला सोयाबीनला ॲव्हरेज काय भेटलं? 3-4. तुम्हाला जर एकाच पाण्यामध्ये 2च पाण्यामध्ये जर मकाची मी जर गॅरंटी दिली, सोयाबीनची जर गॅरंटी दिली तर 2च पाण्यामध्ये, मग ते महाग आहे का स्वस्त आहे? स्वस्त. तुमचं तुम्हीच ठरवा. राईट. मग तुम्हाला मला सांगायचं काय आहे की केमिकल तुम्हाला स्वस्त वाटतंय ना, मग ते यांना उपाशी मारील ना भविष्यामध्ये. बरोबर आहे. तिची किंमत तुम्ही कुठून मोजणार आहे? दरवर्षी तुमची जमीन हलकी होती. आमचा दोघांचा त्याच्यावर खूप विचार झाला. दोघांचा ते करीत होते ना, ते भविष्यात आपल्या जमिनी जर टिकवायची असेल तर आपल्याला ते बाजूला यावंच लागणार. तुमचं हे उत्पन्न बुडतं बरोबर. कशामुळे? पुरेसं पोषण न मिळालं. बरोबर एक चूक आहे. हां. मग तुम्ही जर सायकलला जर मशीन बसवलं आणि पेट्रोल जर दिलं तर सायकल मोटरसायकल सगळी पळणार नाही तुमची. बस एवढाच प्रश्न आहे. बघा, ते स्वतःचे पैसे स्वतःच फिरती. गाय आणली तुम्ही, गाय दूध देते की नाही तुम्हाला, तिला जर खाऊ घातलं स्वतःचे पैसे स्वतःच फिरती. आपण नाही फिरीत. त्या जमिनीला जो खर्च करतो ती जमीन स्वतःच फिरती. 1 रुपयाचे 5 रुपये करून देते तुम्हाला. असं समजा तुम्ही या मिरचीला किती खर्च केला? अर्धा एकरला उन्हाळ्यामध्ये 30,000 रुपये. 30,000 रुपये झाले किती? जवळजवळ 2.5 लाख रुपये. म्हणजे 1 रुपयाला 9 रुपये भेटले ना. 9 ते 27. काका बरोबर नाही? मग असं सांगा, जगामध्ये अशी कुठली बँक आहे का 6 महिन्यामध्ये 1 रुपयाला 9 रुपये देते? नाही देत. का? तरी आपण रडवतो म्हणतो महाग आहे. अजून पण चालू आहे. आता आज तोडायची, काल बरोबर चालू होती, त्याच्यामुळे तोडले नाही. हे शिकलं पाहिजे आपण. तसं तुम्ही तुमच्या जमिनी एवढ्या सुंदर आहे आणि एवढ्या स्वच्छ आहे, तुमच्या जमिनी अजून निर्दोष आहे, तुमच्या जमिनी अजून दूषित झालेल्या नाही त्या पट्ट्यासारख्या. तेवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नाही. जमीन चांगली. बरोबर आहे की नाही? तुम्ही जर पुरेशा प्रमाणात जर वापरलं ना, तुमच्याकडे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघेल. रेकॉर्ड ब्रेक. आता आपली जी सोयाबीन आहे ना, आपण काय केलं यावर्षी, सगळे तणनाशक मारता. तर ह्या वर्षी मी तणनाशक मारलं नाही सोयाबीनला. इथं पण आणि समृद्धी शेजारी जो प्लॉट आहे ना, तणनाशक नाही मारलं तिला. डायरेक्ट आहे ना, आता आपण काय केलं, पेस्ट
स्किनर दिलं नाही कोणतं पेस्ट फायटर आणि डिसीज फायटर याचे स्प्रे दिले आज पण आहे ना गुडघ्याच्या इथं लागती. हे एवढं बोलले तुझा स्प्रे एवढं बोलले तुझा यांचं पलीकडचं आहे लगेच ते काय यांचं शेजारी होऊ शकते. ते म्हणे प्लॉट चांगला आहे म्हणे. आपल्या शेजारी थोडं आळी होती वाटत होती डायरेक्ट आम्ही दोन्ही देऊन टाकलं पण मग तिची वाढ आणि ती इतकी झाली का तणनाशक मारलंच नाही. आणि फक्त एक स्प्रे घेतला होता त्याच्याऐवजी. एक स्प्रे एकच घ्या. तो पण आणि 200 लिटरच्या टाकीमध्ये ना 200 लिटरची जी टाकी भरली 230 लिटर मध्ये बारीक टिकली लावली आम्ही आणि 230 लिटर मध्ये पूर्ण आहे ना 2.25 एकर म्हणजे नाही, तुम्ही पाणी कमी फवारा ना. उलट फवारणीला तुम्ही पाणी किती वापरता हे नाही महत्वाचं. तुमचं एकरी प्रमाण किती. आज हे तुम्ही औषधांमध्ये प्रमाण एकरी असतं नाही. हो 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 ML चं प्रमाण नाही, आम्ही ते एकराचं जे प्रमाण होतं ना एकराच्या प्रमाणामध्ये तेवढं पुरं रान मारलं. बरोबर एकदम बरोबर. म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला तुम्ही रोग येऊ नये म्हणून औषध मारलंय आधीच तरी पण झाडाचं ग्रोथ चांगली झाली. आलं लक्षामध्ये. तुम्ही जर बेसल डोस टाकला असता तर किती आला असतं. ते आमची चुकी झाली. आमच्या गावात पण गोण्या पडेल इथं. मग असंच राहतं माणसं. तुमच्या मानसिकता काय आहे की बचाव योजना आहे. पुढच्या पिकाला बचाव बरोबर की नाही. मग बचाव नाही, आम्हाला ते योजने ना- श्रीमंत नाही होत माणूस. नाही पेरायचा विचार होता पण मग ते पैसे कसं आहे? माणूस गुंतवून मोठा होतो का वाचून. नाही गुंतवूनच मोठा होणार. सिंपल आहे. हा फक्त गुंतवणूक योग्य ठिकाणी पाहिजे. बरोबर ती स्कीम मध्ये नको कुठल्या जुगारीत नको. बरोबर की नाही. केमिकल म्हणजे जुगार आहे. आलं तर आलं नाही तर गेलं. बरोबर की नाही. बुंगली तर बुंगली नाही तर पत्ता पडली खाली. पण वैदिकचं काय गॅरंटी ना. आता याला खर्च किती झालाय सगळ्या प्लॉटला. आतापर्यंत त्याला एक एवढं 50 गुंठ्याला आपला खर्च आपण ढोस वगैरे सगळं धरून काय 19,000 रुपये झाले. 19,000 रुपये. आता याचं उत्पन्न तुम्हाला साधारणतः किती अपेक्षित आहे. मागच्या आणि आता नंतर परत सॉइल चार्जर आणलं होतं 5 लिटर ते सोडलं ते धरून 21,000 वर गेलं. 21,000 म्हणजे पूर्ण 50 गुंठ्याला. आणि दरवर्षी काय होत राहतं का आपण याच्या आधी डांगराला हे शेड्यूल वापरलेलं नव्हतं. हा हा म्हणजे आपल्याला माहीतच नव्हतं. बरोबर बरोबर. मिरचीचं माहिती झाले वापर. दरवर्षी आपले 25 ते 30% व्हायरसनी झाडं जात्या. ह्यावेळेस अख्ख्या प्लॉट मध्ये ना फक्त 7 येलं काढले. 7 येलं. अख्ख्या प्लॉट हा ते संदीप भाऊला आम्ही सांगितलं पण फोन दरवर्षी व्हायरस किती जायचे. 25-30% 25-30% डॅमेज व्हायचं. व्हायरस येतोच व्हायरसनी येतो. डांगराला येतोच. आणि ह्यावेळेस फक्त 7 येलं काढले आम्ही. तेव्हा 1 महिना झाला म्हणलं झाला म्हणलं 30 दिवस परत 4-5 गोण्या आणि एक पुडा टाकला त्याच्यात टाकून दिलं. हे 6-7 येल फक्त गेले आणि ड्रिचिंग आम्ही जास्त दिली. याला स्प्रे वरून आहे ना म्हणजे कमीत कमी फक्त 3 स्प्रे झाले. एकरीचं प्रमाण जर वापरलं असतं 3 किलोचं प्रमाण आहे. तुम्ही वापरले किती RNPH पहिल्यांदा 2-2 पुढे म्हणजे 1200 ग्रॅम. हा मग 3 किलोच्या निम्म सुद्धा तुम्ही वापरेल नाही. त्याची 50%. प्रोसेस 3-3 किलोची. बरोबर आहे. जर 3-3 किलोचं प्रमाण वापरलं असतं 12 गोण्या जर वापरले असते तुम्हाला बागेत यायची गरज नाही. सगळे डांगर असेच असते. सगळे डांगर असे आता ह्या मिनिटाला. हा बरोबर आहे. पण तुम्हाला बी जेवढं पिकले होते ठेवायची कुठे आहे प्रश्न. नाही ना आमचे ना नाही, आता अनुभव घ्या. दरवर्षी काय असतं सर का आम्हाला असं आहे का एका वेळेला 31 याला लागलेले हा. एका वेळेला एक जरी डांगर आलं आणि ते 10 किलो जरी झालं तरी 30 टन माल निघणार. यांना मी तेच म्हणलं बाजार काय होतं. राहतो. याला आता सध्या वाशी मार्केटला कालच झाला आमचा फोटो टाकले होते हा. त्यांनी व्यापाऱ्यांत मग 20 पर्यंत जाईल 15-20. 20 रुपये. कोपरगाव मध्ये 20 आहे पण कोपरगाव मध्ये माल एवढा खपत नाही. अच्छा 20 रुपये नग. नाही किलो किलो हो. म्हणजे एक डांगर केवढा 200 आता हे समजा धरला 8 हे आता 9 किलो जर असेल ना 9 किलो धरला. आपण 8च किलो धरलं 20 त्रिक 160 रुपये 160 झाले. रुपये. अच्छा म्हणजे तुम्हाला 1 एकराचे किती डांगर निघतील अंदाज तुमचा. आता ह्या वर्षी तर हे 2-2, 3-3 फळं एका याला 2च धरा फक्त. 2 आणि 20 किलो जरी धरले तर आता काही काय आपण म्हणजे 25-30 टन माल धरला हा. तरी 30 धरून चालायचं वास. हा. पण तो जास्त होतो. पण 30 आपण टन गुणिले किती बाजार म्हणले रुपये. आता सध्या आहे ना सध्या चालू आहे 10 रुपये. 10 रुपये म्हणजे 30 टनाचे किती पैसे झाले. 3 लाख रुपये. 3 लाख. 3 लाख तर ते कमी झाले ते. एका फळातच झाला ना ते. जास्त होणार तो ते. हिशोब आपल्या एकाच फळाचा झाला. एका तो एकाच फळाला फळाच केला आपण. 2 झाले तर ते डायरेक्ट 6 लाख रुपये होणार. हा म्हणजे 10 टन मालाचे जर 20 रुपये भेटले 2 लाख रुपये होते. 6 लाख रुपये असेच होते. 30 किलो 30 निघाले तरी थोडक्यात. म्हणजे आज ह्या मिनिटाला आपण जे बघतोय की ज्या कंडिशनला आहे तर डांगराचं पीक बी काही ते आमच्याकडे म्हणजे ह्या भागामध्ये आहे ना कोपरगाव पूर्व भागात करणार फक्त एकटाच मी का 6 वर्ष झाले. आणि वडील आहे ना आम्हाला पहिली 1 एकर शेती होती. बरं इथून मागचा अनुभव कसा आहे डांगराच्या पिकाचा आणि ह्या वर्षी काय बदल वाटतोय तुम्हाला जरा. बदल म्हणजे असं व्हायरस एक बदल आहे. हा व्हायरस आणि हे जे पानं आहे ना लागण. ही जी साईज आहे ना ही पानाची ही दांडी एवढी नसते राहत. कमी राहत. अच्छा ही दांडी लांबली. ही दांडी आहे ना इथंच राहती
एकदम म्हणजे साईजला हाईटला कमी असतो. अच्छा, हे वेळेस तो हाईटला इथं लागू राहिला. म्हणजे हाईट जी आहे मध्ये सरळ लागू राहिली. आता यांच्या कमरेला लागू राहिली. बरोबर आहे. म्हणजे असं होतच नाही. अशी एवढी हाईट नाही होत. इथं होता हे मका आहे का, या मकात जागेवर 2 एकर होता, 2दा होता इथं. हा, पण मग एवढं होत नाही. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही म्हटले व्हायरसने झाडं जात होती, पानं लवकर पिवळे पडत होते. आता तर पानं अजून पिवळे पण नाही, एखादा अर्ध दिसतंय. पानाचं असं आहे आता हे डांगराच मध्ये. आता याच्यात आम्ही 6 वर्षापासून करतो. एवढं डांगर जर झालं ना एवढं, हा. मी यांना वेळोवेळी ते आमचं फोनवर चालत चर्चा होतं. होती. डांगर जर 5 किलोच्या पुढे गेलं ना तर आसपास त्या वेलाचे आहे ना सगळं जे त्याचं जे हरितद्रव्य आहे ना ते सगळं ओढून घेतं आणि ते तयार होतं. पण ह्यावेळेस एवढले डांगर होऊन पण आहे ना सगळं हिरवच आहे. हिरवं आहे सारं. ते पानं, त्याला अजून डबल मोठं करायचं त्याला. आणि मग त्याला तरी हे का दुसरी सिटिंग 2 नंबर ते 3 नंबर. परत हे अच्छा, त्याला पुढचे बाळ सांभाळायचे नाही का आता. तीन आहे अजून म्हणजे. हे थोडक्यात हे सगळे पोचणार ते. हो आणि तुमचं वजन मी मायामध्ये यावर्षी रेकॉर्ड तोडलं. आता हा, असे ते रांगरात ते साईज चार्जर वगैरे सोडलेलं आहे आपण. धार्मिक आहे पहिल्यापासून असल्यामुळे मग, आणि वैदिक ऐकला आणि वैदिक शब्द ऐकला म्हणलं आपल्याला हे करायचं. एकदम मस्त. तर वैदिक म्हणजे एक पारंपरिक आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार आपल्याला चालायचं. तुमच्या समोर आहे ना, लोक म्हणते केमिकल पेक्षा हे थोडं स्लो आहे. मी यांना पण सांगत राहा, हे आपल्या बांधालाच तिकून पाहुण्याचे आहे, पण केमिकल पेक्षा स्लो आहे आता ही. नाही फास्ट आहे. केमिकलच्या पेक्षा 120च्या स्पीड. 75 दिवसात आहे ना असा माल होतो. हे वेळेस तो 60 23 आणि 24 मेची लागवड. पुढचं तयार आहे. हा असं म्हणजे तरी तुम्ही डोस अर्धा टाकलेला आहे. तुम्ही पूर्ण क्षमतेने जर आले असते सर हे, तर मला वाटतं या वावरामध्ये तुमचा 70-80 टन माल निघेल जर तुम्ही पूर्ण टाकले. 100%च. 70-80 टन. एक दिवस आम्ही हे बसलेले होते, याच्यामध्ये हे बसलेले होते यांनी ना, आम्ही ना हिशोब केला. हे मला म्हणे कसं काय, मग यांना हिशोब सांगितलं. हे म्हणे मग यांनी केलं किती 30 टनचे केले ते. तुम्ही 30 गुणिले 10च केले होते, तरी ते म्हणे 3 लाख होते म्हणे. बरोबर आहे ना. केमिकलने ज्यावेळेस करायचो ना आपण, हा. तर आपले त्यावेळेस किती ट्रॅक्टर फेकले होते आपण तिकडे 3 रस्त्यात. tractor हा. तर आमचे 3 ट्रॅक्टर खराब होऊन गेले होते फळमाशी. पण ह्या वर्षी आहे ना ते ट्रॅप तर केलेच आपण, घरगुती ट्रॅप केले ते. पण फळमाशी आता याच्यावर बसलेली होती, लाल माशी असती, हा, हा. 3 डंक मारल्यावर खराब होत. पण ह्यावेळेस फळमाशी फार तर फार म्हणजे ती नाहीची करली ती फक्त का बुवा काही आहे का नाहीचे फळमाशी. नाही मित्र गेली त्या. नाही फळमाशी लाल बारीक असते. माशी जी आहे ना, सांगतो ना तुम्हाला मी. बघा पहिली गोष्ट लक्षात ठेवा, चोर तुमच्या भागात येते नाही का, येते. पण जे कमकुवत घर आहे तिला डंक मारते, ती पुढे नाही मारती. लक्षात घ्या. बरोबर. ज्याच्याकडे कमकुवत जागा दिसली तिला डंक मारतो तो. पुढे डंक मारील गो, त्याची सोंडकाला मोडून गेल तो. हा, तसं आहे ते. पाहत याच्यामध्ये काही केमिकल नाही, आपला इथं गुजारा ते दुसरं डांगर होईल. आणि ह्यावेळेस कसं झालं का, आपलं वाशी मार्केट जे आहे मुंबई, तिथला प्रॉब्लेम असा आहे का तिथं एक दिशा व्हरायटी म्हणून आपल्या महाराष्ट्रात, त्या दिशाच व्हरायटीचं डांगर चालतं. का चालतं का, ते काढल्यानंतर 75-80 दिवसांनी ते शेवटपर्यंत हिरवं राहतं. बरोबर. आणि हे जे मायकोचं डांगर आहे, हे ह्या स्टेजला आहे ना पूर्ण लाल होतं तयार वरून, आणि ते लाल झालेलं डांगर वाशी मार्केटला चालत नाही. हे पिकून जायले, हा, ते- पिकणार नाही, ते- सडून जाईल. आपल्याकडे चालत नाही. तसं नाही, त्यांना असं समज तयार झाला का ते पिकल्यामुळं ते खराब होणार. ते चालत नाही तिथं. हा, नाही, त्यांना तो कवळाच माल लागतो मुंबईमध्ये. बरोबर. काय त्यांची मानसिकता असेल. हीच मानसिकता आहे ना, कारण पिकल्यावर माल लवकर खराब होतो, हा, हा. हिरवा राहिला तर जास्त दिवस टिकतो. ही मानसिकता आणि ह्या वर्षी आहे ना, तर हे हिरवच आहे आज पण. आजपर्यंत. आणि हे हिरवं जर शेवटपर्यंत असं राहिलं ना, सरासरी 10 किलोचं विकता ना, सरासरी आमचं 10 किलो. 10 किलो बरोबर आहे ना, म्हणजे लवकरच विकता तुम्ही. नाही, ते ह्या स्टेजला लाल होतच, मग लाल झाले काढावंच लागत. अच्छा, मग ह्या वर्षी तर नाही झालं अजून. मग तेच ना. व्हरायटी कोणतीही लावा, ताकद काय, वैदिक ताकद लावा. काही पण गाडी कोणती आण, आपण पेट्रोल ओरिजिनल टाका. मिक्स तसं बरोबर आहे की नाही. हा, शेती द्यायला तयार आहे माती तुम्हाला. द्यायला तर आपण तिला तिचा भाग आपली मानसिकता बदलली पाहिजे ना आपण. केमिकल मध्ये तुम्हाला रिझल्ट मिळत नव्हते, तुम्ही किती खर्च केला तर पुरं पडत नव्हतं. आणि याच्याशी मी सहमत. केमिकलवर आम्ही डांगर लावलं ना त्यावेळेस, तर याला जो 8-9 स्प्रे दिले, पण तो व्हायरस शेवटपर्यंत म्हणजे हे डांगर काढायला आलो तरी व्हायरस येतो. आता व्हायरस परिस्थिती अशी होती. बरोबर आहे का? म्हणजे असं आहे ते, तुम्ही तुमची सावली जर पडली, मी जर तुमची सावली धरायला लागलो, तुम्ही काही ताब्यात असेल माय.
व्हायरस ह्या कमजोरीची सावली. कशाची? बरोबर. कमजोरी, विकनेस. तुमच्या मातीमध्ये विकनेस आहे, बागेमध्ये विकनेस आहे. तो विकनेस तुम्ही कशाने? वैदिकच्या खतांनी काय केला? घालवला. त्याच्यामुळे व्हायरस नाही. कळतं की तुम्हाला? ढगांची सावली पडली, खालची सावली काय? तुम्ही वैदिकची सावली धरा, तुम्हाला व्हायरसची सावली मिळणार नाही. व्हायरसचं ऊन लागणार. असा विषय येतो. म्हणून आज तुम्ही जे बघताय ना, रोगाने, रोग असेल, किडी असेल, तण असेल, हे सगळं केमिकलची देण आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे एका बाजूने केमिकल वापरायचं, बरोबर की नाही, आणि आंधळ्याला दळायला लावायचं आणि तिकडे कुत्रं पीठ खात राहणार. अशी गंमत आहे शेतकऱ्याची. बरं खोटे. बरोबर. आणि म्हणून कष्ट तुम्ही करता आणि उत्पादनाचा मोठा हिस्सा रासायनिक खतं आणि औषधं घेऊन जातात. खरे खोटे. तणनाशक घेऊन जातात आणि मजूर घेऊन जातात तण काढायला. ती गोष्ट तुम्हाला इथं आज बघा, व्यापारी केमिकलच्या मालाला इज्जत देतोय का? तुम्हीच म्हटले की लाल होतं लवकर आम्ही इकून टाकतो. बरोबर आहे की नाही? आज डेअरिंग वाढली की नाही? बरोबर. अरे हे अजून आहे ना, अजून जरी हिरवय तर अजून इथं ह्या स्टेजला दरवेळेस काढावं लागतं. पण आता हे अजून 15-20 दिवस आणखीन मोठं होणार. स्थिती वैदिक वापरून नाही वापरू, पण कमीत कमी आरोग्य- केमिकल पासून दूर राहा आणि मातीचं आरोग्य जपा. आपण कसं केलेलं आहे सर का आपल्या घरातून सुरुवात. आपल्या घरात साखर नाही. आज तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला वैदिकच गुळ आहे. आपल्या घरात जे तुम्हाला नाश्ता येईल ना, तो वैदिक तेलाचाच येईल, लाकडी घाण्याच्याच तेलाचा काय येईल. बात करता? हो, आपण सुरुवात आपण केलेली आहे. क्या बात आहे. आणि मग- टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. कसं मग सांगितलं. मग सांगितले हा? काय होतं, जगा सांगे तत्वज्ञानानं स्वतः कोरडा पाषाण आता असं नकोय. अरे वा. सुरुवात यांना तेच केलेली. यांना चहा नाही साखरेचा, सकाळी गुळाचा खडा खायचा. चहा पित नाही त्याला. आम्ही चहा नाही घेते आमच्या घरात कोणीच. तुम्हाला जो अनुभव आलेला आहे, हा अनुभव तुम्ही जगापर्यंत पोहोचवा. आणि विशेष करून हा जो आपला भाग आहे, कोपरगावचा हा जो पट्टा आहे, ह्या नगरच्या ह्या पट्ट्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांची उत्पादनाची क्षमता वाढवावी, अधिक ती सक्रिय व्हावी, झोपा काढायची जरा कमी कराव्या, आहे की नाही? आणि जी मातीची क्षमता आहे तिचा पुरेपूर वापर करावा. 15-15, 20-20 क्विंटल सोयाबीन काढावी. जरी दुष्काळ पडला तरी 10-12 क्विंटल आलीच पाहिजे 2 पाण्यामध्ये. मका तुमच्या 30-35 येते, दुष्काळ पडल्यावर 10-12 येते, 7-8 येते. ती तुमची गॅरंटेड 20-25 राहणार. आणि जर पाऊस चांगला असेल तर ती 40-45-50 पर्यंत जाणार. तर तुम्ही हे करा एकदा. आणि सगळं नका करू, प्रत्येकाने 10 गुंठे ते करता येते, हे पण करत्या. आणि इथं समोर जो वस्ती आहे ती ते पण करत्या ना. हे संदीप नारळाची वस्ती जी आहे ना, त्यांना फोन नाही झाला माझावाला, पण ते पण करते. अरे वा. फक्त सगळ्यांनी 100% करा. आणि तुम्ही जसं आज अर्धवट केलंय, तुम्ही 100% ताकद लावून करा. आणि याची ताकद ओळखा. मला पाहिजे का पुढच्या वर्षी तुमचे एवढ्या क्षेत्रामध्ये नाही, बोलूनच घेऊ तुम्हाला आम्ही. 10 लाख रुपये झाले. किती? तर मला बोलवा. 10 लाख रुपये कमवा, मग मला बोलवा. हे असं 3 आणि 4 लाख रुपये म्हणजे मला टिंगल केल्यासारखं होतं, खाजवल्यासारखं होतं. सुरुवात त्यामाने खूप झाले आमच्या म्हणून. तुम्हाला वाटतं ते, पण मला याच्या आधी आहे ना 1 एकरात फक्त 1-1.25 लाख रुपये डांगर झालेले. कारण 6 किलो 5 किलो 1-1.25 लाख रुपये फक्त. ते बी पण मग- आता नाही काहीच आहे पगार. हे तर 3 लाख म्हणजे लय झालं तुमच्यासाठी. मग आता 60 दिवस झाले आणि अजून 15 दिवसांनी ये 38 होतं आम्हाला. तयार झालाय. आणि दीड कमी 25-30% माझ्यामध्ये 30% तयार असेल माल. नाही, 45 दिवसाचा जो ज्यादा आहे. ज्यादा आहे. 40-50% माल तयार झालाय. आणि 2 नंबरचा माल लगेच रेडी आहे. एक 20-25 दिवसामध्ये लगेच. आणि पानं एवढे हिरवे म्हणल्यावर तुम्हाला रस 8 उतरणार आहे. तर यांना म्हणलो मी 8 दिवसातच आहे. संदीप भाऊला म्हणलं हा. काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? नाही, सगळ्यांनी कसं आहे, या पुढच्या पिढीचं जर भविष्य आपल्याला घडवायचं असेल, बघायचं असेल, आणि यांच्याकरता जर शेती जिवंत ठेवायची असेल, हे महत्वाचं आहे. माती जर तुम्हाला जिवंत ठेवायची असेल, ते महत्वाचं. तर आपल्याला आहे ना हे वैदिक कड वळणं गरजेचं आहे. रासायनिक म्हणजे काय, रासायनिकमुळे झालं काय माहिती आहे का, हे आमचे जे पाणी खराब झाले की क्षारयुक्त, याला रासायनिक कारणीभूत आहे. पाणी खराब झालं, माणसे बी खराब झाली. नाही, माणसं तर खराब झाले. आता दर घरात मानक्यात गॅप आहे का माणसात. क्षारांमुळं तुमचे पाणी जे मोठं झालंय ना, त्याच्यामध्ये क्षार आहे ना, त्या क्षारांचा परिणाम लगेच जाळीवर होतो. बरोबर की. आणि आता समजा माझ्यासारखं आहे, तुम्ही साऱ्या रानात फिरते, 12 गावाला फिरते, 12 गावाची मुंजीसारखी परिस्थिती. 12 गावाचं पाणी पीस. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही 12 गावची जी परिस्थिती पाहता, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन केलं का, काय परिस्थिती केलं. या परिसराची, काय परिस्थिती आज उत्पन्नाच्या बाबतीमध्ये. काही भागात अशी परिस्थिती झालेली की जमीन पिकायलाच तयार. लोक म्हणतात आमची जमीन चाला ना, मग ते म्हणते हे टाका ते टाका. नाही ना, बदला ना त्याच्या
चालत नाही तुमची जमीन, चाकं बदला. चाक बदला. आहे की नाही? केमिकलची चाकं काढा, वैदिकची चाकं लावा, जमीन पळल. चालणार नाही, काय होईल? तुमच्या जमिनीसारखी पळल. काका बरोबर आहे की नाही? असं आहे. ही प्रकृती काय करते? मनुष्य नावाच्या तिच्या लाडक्या प्राण्याला जगवण्यासाठी त्याच्यासाठी जे घातक आहे ते नाश करायचा प्रयत्न करते. समजा केमिकल हे विषारी आहे, ते जमिनीतून पटकन उचलायचा प्रयत्न करते, म्हणून ते तण पटापट वाढतं. बघा, सगळ्यात जास्त गाजर गवत वाढतं काँग्रेस, नंतरच्या माग माग लोहळी वाढती, तिच्या गाठी राहत्या. ते का बरं? त्याचं कारण तुम्ही रासायनिक खत टाका, एका प्लॉटला तुम्ही रासायनिक खत टाका आणि एका प्लॉटला तुम्ही आपलं खत टाका. यांचं उदाहरण घ्या ना, याच्यामध्ये तण उगवायचं प्रमाण काय झालं? आपोआप कमी, लोहाळा कमी झाला. इथे आमच्या रानात लोहाळा जास्त. तण सापडावं लागल. का बरं? कारण आपण त्या तणासाठी जे खाऊ येतो देतच नाही. खरंय खोटं आहे? तसं आहे. तुम्ही जर तण थांबवायचं असेल तर तुम्ही पहिलं काय थांबवलं पाहिजे? रासायनिक खतं थांबवली पाहिजे. हे ज्या दिवशी शेतकऱ्याला कळल त्या दिवशी शेतकरी या तणाच्या चक्रीवातून बाहेर. कांद्याच्या रोपात दरवर्षी ना बुरशी हे बघा, मला एक सांगा, माणसाला रोग कधी होतो? कमजोर पडल्यावर होतो ना, बरोबर होतो का नाही? तुम्ही त्याला कमजोर पडल्यावर नुसते औषधांवर जागवा बरं. नुसतं औषध द्या काय खायला, त्याला औषधं गरजेचे आहे का पोषण गरजेचं आहे? आज आम्ही काय देऊ राहिलो? शेतीला काय देऊ राहिलो? कुठे देऊ पोषण? बुरशी झाल्यावर तुम्ही काय देता? हे काय पोषण आहे का? हे पोषण आहे? हे पोषण आहे का? पोषण आहे. तुम्ही बी चमचा खाणार, बरोबर आहे का? चुकीचं आहे. म्हणजे काय महाराज मला सांगा, हे जे सांगू राहिले आता, का तुम्ही जेव्हा बुरशी येते त्यावेळेस आम्ही काय सांगतो? कमजोरी आली. तुम्ही काय म्हणता? रोग आला. ते सांगितलं तुम्हाला मी. तुम्ही कमजोरीच्या सावलीला रोग म्हणता. तुम्ही पहिली कमजोरी घालवली पाहिजे का ती सावली घालवली पाहिजे? सावली तरी जाणारच नाही. तुम्ही सावलीच्या मागे नका राहू. कमजोरी काय आहे? माती तुमची कमजोर झाली ना, ज्या वेळेस तुमच्या कांद्याला बुरशी लागली असं वाटतं ना, त्यावेळेस तुम्ही सॉइल चार्जर त्याच्यामध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये आपलं डिसीज फायटर घ्या आणि सोडा, आणि कांदे बघा रोप कसं होतं तुमचं. दरवर्षीपेक्षा जर डबल पैसे होत आहे, डबल पेक्षा जास्त झाले. काय व्हायचं का दरवर्षी ना प्रॉब्लेम काय व्हायचा? हे जे निम्मा खर्च आणि हे वेल जे लावले का, हे काढू पर्यंत आहे ना, हे वेल खराब व्हायचे. 7-8 फवारे करावले, 7-8-9 फवारे, परत येल शेवटपर्यंत आहे ना खराब व्हायचे, बुरशीनं जायचे. 2 बुरशीनं गेले आणि व्हायरसनी 5 गेले, असे 7 येल पूर्ण प्लॉट मध्ये खराब झालेले. याच्यामध्ये आजच्या परिस्थिती बाकी किती वेल आहे सगळे? आता हे 3100 वेल आहे. तर मग उन्हाळ्यात लागवड 2100 मध्ये किती वेल गेले? 7 वेल. 7. आणि उन्हाळ्यात जी लागवड होती ना, किती टक्के झाली ती? किती टक्के झाली? 1% जर धरला तर किती झाली? 1% 31 झाली. किती? 31. एवढे पण अर्धा टक्का धरला तर 15 झाले. पाव टक्का सुद्धा नाही. ते 2 यांनी उपटून आणले ना खूप. नंतर हे म्हणे ते बुरशी येऊन वाळलेले होते. प्रॉब्लेम नाही. असं जर काही खराब झालं ना, ते वावरातच राहून जाईल, खत होतेच. काही घाबरे पसरत आपल्या शेतामध्ये रोग पसरत बिंदास राहायचं. शेतकऱ्यांनी जमीन जर आपल्याला टिकवायची असेल आणि भविष्यात आपल्या मुलांच्या पिढीसाठी जर आपल्याला ही शेती श्रीमंत व्हायचं असेल तुम्हाला, श्रीमंत पण, आणि ही शेती आपण केली पाहिजे, आणि हिच्यातून जर आपल्याला म्हणजे हिच्यावर जर आपल्याला चालायचा तर आपण वैदिककडे वळणं गरजेचं आहे. 6 एकरचं उत्पन्न जर 2 एकर मध्ये काढायचं असेल, आणि मग 2 वर्षाचं उत्पन्न जर एका वर्षात काढायचं असेल तर आपल्याला आणि जे चाललंय त्याच्यामध्ये समाधान असेल तर चालू द्या तुमचं. काय चाललंय हे महत्वाचं आहे. काय होतं, 50 एकर शेती करण्यापेक्षा आहे ना 2 एकर करायची. आता मी तुम्हाला म्हणलो ना, मी आता यांचंच बघा ना तुम्ही, 2 वर्षाचं उत्पन्न कधी मिळणार आहे? एका वर्षात. मग तुम्हाला सोयाबीनचं मी तेच उदाहरण सांगितलं. 2 वर्षाचं उत्पन्न एका वर्षामध्ये, ते बी 5 एकरचं उत्पन्न 1 एकरात. आणि असं पण नाही झालं पाहिजे का तुम्ही 1 एकराचा पिकाला म्हणून खत औषध न्यायचे आणि ते 2-2, 3-3 एकराला ते टेंडन्सी बदलली पाहिजे या भागामध्ये. मग काय होतं या भागामध्ये काय होतं कधीच वाढणार नाही. तसं नाही, घाल पाणी कर कालच्या वाणी, तसं ते चुकीचं आहे ती पद्धत. म्हणजे पाहुणे दिसले लगेच वरणात पाणी ओतलं, हे नको. आहे की नाही? माणसं वाढलं का आमटी वाढवायची. आणि बरोबर म्हणायचं नाही, बोले मागे. आणि शिवचरित्रकार हरिभक्त पारायण संतोष महाराज भाकरे, कानेगावकर, मुक्काम पोस्ट कानेगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा
अहमदनगर छत्रपती अहिल्यानगर. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शेतीविषयीचं कार्य आहे हो तुम्ही हो आता हो. हातात घ्या. 100%. तुम्हाला गायडन्स कोणाचं मिळते इथे? मार्गदर्शन मला जे मार्गदर्शन आहे हे आपले संदीप भाऊ कोळशे पाटील गोंडेगाव. अच्छा, तुमचं नाव नंबर सांगा. माझं नाव तो पण नाव आहे संदीप. माझं नाव सदाशिव अशोक कोळसे, राहणार गोंडेगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. 90 75 89 48 80. सिटी वैदिक वापरा आणि शेती करा आनंदाने. चला शेती करूया. जय सिटी वैदिक. धन्यवाद.